आमेन. तर प्रियांनो, आपण आज ॲडॉप्शन म्हणजे देव आपल्याला दत्तक घेतो. देव, आपला अद्भुत देव जो आहे त्याच्या कृपेने आपल्याला दत्तक घेतो, त्याबद्दल आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. तर त्या अगोदर मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही कधी असं कुणाला जे ॲडॉप्टेड आहेत, मुलं दत्तक घेतलेले आहेत, त्यांना कधी पाहिलं का? किंवा एखादी ॲडॉप्शनची प्रोसिजर, दत्तक घेण्याची जी प्रोसिजर आहे, जी सगळे जे काही करायला लागतं ते पाहिलं का कधी? पाहिलेलं आहे. ओके. कुठं होतं ते? प्रोसिजर असते, ऍग्रीमेंट करायला लागते, बरोबर. आणि अमेरिकेमध्ये एक वेळ फार इंटरेस्टिंग असतं की कधी कधी आई वडील जे आहेत नसल्यामुळं किंवा व्यसनाधीन झाल्यामुळं वगैरे जे लहान मुलं आहेत ते स्टेट म्हणजे गव्हर्नमेंटची एजन्सी घेते आणि त्यांचे काही काळासाठी त्यांना फॉस्टर होम म्हणजे एक जे परिवार आहे इच्छुक आहे की त्या मुलांना त्यांच्या घरामध्ये ठेवण्यासाठी त्या फॅमिलीला ते मुलं देतात थोड्या वेळासाठी. आणि मग कधी कधी असं होतं की ती फॅमिली इतकी अटॅच होती ते जे मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये आल्यामुळं की ते ठरवतात की फक्त काही काळासाठी नाही, जेणेकरून परत ते स्टेट किंवा जी गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे ते पुन्हा त्यांना परत घेतील, त्यापेक्षा आपण ह्यांना अडॉप्ट करू, आपण ह्यांना दत्तक घेऊ. आणि काही खूप सुंदर व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओमध्ये ते जे मूल आहे ते त्या फॅमिलीमध्ये पण खूप अटॅच झालेलं असतं, खूप आवड असते त्या मुलाला पण त्या फॅमिलीमध्ये. पण त्या मुलाला माहित असतं की गव्हर्नमेंटनी इकडं मला थोडे दिवस ठेवलेलं आहे. पण मग अचानक एक दिवस ते जे आहेत टेम्पररी आई वडील, फॉस्टर फॅमिली, फॉस्टर होम, ते अचानक एक लेटर त्या मुलाला दाखवतात आणि त्या लेटर मध्ये त्यांनी सगळी ती प्रक्रिया केलेली आहे आणि फक्त आता टेम्पररी ते मूल इथं त्या घरामध्ये राहणार नाही, तर परमनंट हमेशासाठी ते मूल आता त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. हे लेटर ते त्या मुलाला दाखवतात किंवा त्या मुलीला दाखवतात. आणि ती जी मुलगी एका फार कठीण परिस्थितीमध्ये होती, आई वडील कदाचित वारलेले असतील आणि मग टेम्पररी ह्या घरामध्ये राहत होती. मग तिला किंवा त्याला भीती वाटत असेल की हे नवीन जे टेम्पररी जे आहेत आई वडील कसे आहेत. मग 1-2 वर्ष राहिल्यानंतर मग ते खूप अटॅच होतात आणि मग हे जे नवीन आई वडील आहेत ते मग लेटर दाखवतात की मी लीगली तुम्हाला घेतलेला आहे आणि फक्त आता टेम्पररी नाही तर कोणही तुम्हाला आमच्या फॅमिली मधून विभक्त करू शकणार नाही आणि आमचा जो वारसा पण जो आहे आमच्या फॅमिलीचा तो तुम्हाला मिळणार. म्हणजे जे जीवन असं नाशाला चाललेलं होतं किंवा डिस्ट्रक्शन आणि वेस्ट चाललेलं होतं, खूप चिंतेमध्ये आणि अंधारामध्ये जे जीवन होतं ते आता ह्या आई वडिलांमुळं आणि त्यांच्या ॲडॉप्शनमुळं, त्यांच्या दत्तक घेण्यामुळं ते जीवन आता सुरळीत होतं आणि पुन्हा एकदा योग्य ट्रॅकला लागतं, पुन्हा एकदा योग्य मार्गावर लागतं. तर ॲडॉप्शन हे खूप सुंदर आहे.
दत्तक घेणं जे आहे ते खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला माहितीये का की बायबलमध्ये पण अडॉप्शन बद्दल किंवा दत्तक घेण्याबद्दल अद्भुत शिक्षण आहे. कुठं तुम्हाला हे क्लिअरली पाहायला भेटेल बरं बायबलमध्ये की आपल्याला दत्तक घेतलेलं आहे किंवा आपल्याला देवाने स्वतःच केलेलं आहे ख्रिस्त येशूमध्ये? कुठं आहे का बायबलमध्ये असं शिक्षण? गलती 4 कडे जाऊया. गलती 4 नवीन करारामध्ये. आणि 4 आणि 5 कोण वाचू शकेल जोरात? गलती 4:4 आणि 5. काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राने जन्मलेला यात उद्देश हा होता जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्या पुत्राचा हक्क मिळवावा. तर देवाने काय योजिलं की ख्रिस्त येशू काळाची पूर्णता झाल्यावर ह्या पृथ्वीवर येईल आणि स्त्रीपासून जन्मेल. तर तिथं उत्पत्ती 3 मध्ये जे अभिवचन दिलेलं होतं हवा आदाम आणि हवेला, त्याची तिथं आपल्याला चाहूल दिसते. आणि त्या पलीकडे तो नियमशास्त्राधीन असा जन्मला. आणि ह्याबद्दलचं अजून शिक्षण रोम 5 मध्ये दिलेलं आहे की पहिला आदाम त्याच्याकडून पण आज्ञा पालनाची अपेक्षा होती. तिथं एकच आज्ञा दिली होती देवाने आणि ते दोन झाड ठेवले होते समोर, की आदाम आणि हवा तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवणार आणि हा जो काळावधी आहे टेम्पररी काळावधी, त्यामध्ये तुम्ही दररोज माझा आज्ञापालन ह्या झाडाबद्दल करणार का, माझ्यावर भरोसा ठेवणार? आणि आपल्याला माहितीये की आदाम आणि हवा जे आहेत त्यांनी ती आज्ञा मोडली. पण काळाची पूर्णता जेव्हा झाली तेव्हा येशू ख्रिस्त जो आहे दुसरा आदाम, तो स्त्रीपासून जन्मला. पहिली गोष्ट, नियमशास्त्राखाली तो आला, नियमशास्त्र अधीन तो झाला. ज्याने स्वतः नियमशास्त्र दिलं इस्रायलच्या लोकांना, देव आधी देव, त्रैक्याचा दुसरा सभासद, तो जो आहे नियमशास्त्राधीन झालेला असं बायबल सांगतो. जेणेकरून त्याच्या आज्ञा पालनाने, त्याच्या रक्ताने, त्याच्या पुन्हा उठण्याने तो आपल्याला बंधनमुक्त करल, तो आपली खंडणी भरल आणि आपल्याला मुक्त करल. पण आताच आपण वाचलं तिथपर्यंतच देवाची कृपा नाही सीमित, ती पण कृपा खूप अद्भुत आहे. पण तिथं लिहिलंय की जेणेकरून आपण देवाचे मुलं बनावे आणि मग देवाने त्याचा आत्मा आपल्या हृदयामध्ये घालावर आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारावी. प्रियानो, तारण कार्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बऱ्याचशा वेळेस माझं पाप क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्त आला आणि देवासंगती पुन्हा एकदा माझा समेट झाला. तरी आपल्याला कम्प्लीट पिक्चर जे आहे, संपूर्ण पिक्चर समजून घेण्याचं महत्वाचं आहे. कम्प्लीट पिक्चर जे आहे फक्त पाप क्षमाच नव्हे, फक्त बंधन मुक्तीच नव्हे, फक्त नीतिमान गणच नव्हे, तर त्या पलीकडे जाऊन देव काय करतो, आपल्याला ख्रिस्त येशू मध्ये अडॉप्ट करतो, आपल्याला त्याचे मुलं बनवतो, मुलं व मुली, आणि त्याच्या घराण्यामध्ये घेतो आणि लिगली आपण त्याचे होतो आणि आपल्याला वारसा पण ख्रिस्त येशू मध्ये मिळतो. हे अद्भुत सत्य आहे बायबलमध्ये. जे आय पॅकर म्हणतात की सगळे जे अद्भुत आध्यात्मिक आशीर्वाद आहेत ख्रिस्त येशू मध्ये, त्याच्यात सगळ्यात महान जर का आणि किंवा मोठा आणि अद्भुत असा आशीर्वाद जर का आपल्याला मोजायचा आहे तर तो म्हणजे अडॉप्शन, तो म्हणजे दत्तक घेणं. एक पाप्याला क्षमा मिळते आणि त्या पलीकडे जाऊन त्याला दत्तकपणा भेटतो. फॉर एक्झाम्पल, एका शहरामध्ये फार प्रसिद्ध कोर्ट केस चालू आहे आणि आपल्याला माहितीये की ती व्यक्ती जी आहे 100% दोषी आहे आणि सर्व पुरावा आहे आणि ती व्यक्ती काहीच करू शकत नाही. हल्ली पुण्यामध्ये पण एक केस चालू आहे ना, सगळ्यांना माहिती आहे की ती व्यक्ती 100% दोषी आहे. पण निकालाच्या दिवशी काहीतरी अद्भुत होतं आणि जज जो आहे
तो स्वतःचा जो पुत्र आहे तो देतो आणि तो जो आरोपी आहे त्याला क्षमा करतो. आणि तेवढंच नव्हे तर त्या आरोपीला नीतिमान असं घोषित करतो. किती मोठी ही कृपा. आणि मग हा जो आरोपी आहे, जो पार्किंग लॉट मध्ये बसलेला आहे, की मला क्षमा मिळाली आज, मला जजनी नीतिमान असं घोषित केलं. तो पार्किंग लॉट मध्ये त्याचे आशीर्वाद मोजत असताना जजची गाडी तिथं असते आणि जज येतो आणि त्याला म्हणतो की तेवढंच नव्हे, एक गोष्ट राहिली की आज तू माझ्या घरी येशील आणि तू माझा मुलगा म्हणून माझ्या घरी राहशील आणि मी तुला दत्तक घेणार आणि लिगली जे सर्व अधिकार आणि जे सर्व आशीर्वाद जे माझ्या घराण्यामध्ये असल्यामुळं असतात ते मी तुला देणार. म्हणजे किती खळबळजनक कृपा आहे ना. तर हीच खळबळजनक अगदी अस्टॉनिशिंग आणि सरप्राइझिंग कृपा जी आहे ती बायबलमध्ये आहे. पण प्रियानो, आपला जो न्यायाधीश जो आहे तो असंच आपल्याला नीतिमान घोषित करत नाही, तर त्या पुत्राच्या खाते त्या पुत्राचं आज्ञापालन पिता पाहतो. त्या पुत्राचं जीवन आपल्या बदली 33.5 वर्ष नीतिमान अनीतिमानांसाठी दिला गेला आणि त्या पुत्राची वेदना तो जज पाहतो की त्याने सर्व आज्ञापालन त्या क्रुसापर्यंत आज्ञापालन केलं. त्या पुत्राचं तो निष्कलंक रक्त तो पाहतो आणि जे रक्त हबेलापेक्षा श्रेष्ठ आहे आणि जे रक्त नवीन कराराचं रक्त आहे आणि पूर्ण प्रोपिशिएशन जे आहे, क्रोध काढून टाकणारं किंवा शोषून घेणारं ते रक्त आहे. ते सर्व तो जज, आपला स्वर्गीय जज पाहतो आणि नुसतं असंच आपल्याला डिक्लेअर करत नाही, तर पुत्रामुळं, त्या पुत्राच्या कार्यामुळं तो जो दुसरा आदाम आहे त्याच्या मध्यस्थीमुळं आपल्याला लिगली नीतिमान असं घोषित करतो. फक्त क्षमा पावलेले असे घोषित करत नाही, तर बायबलमध्ये हे शिक्षण आहे. ज्याला पाप ठाऊक नव्हतं तो आपल्यासाठी पाप असं गणण्यात आला, जेणेकरून आपण ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान असे घोषित होऊ आणि बनवण्यात येऊ. तर प्रियांनो, असंच आपला न्यायाधीश जो आहे आपल्याला नीतिमान घोषित करत नाही, तर ख्रिस्त येशूमुळं आणि त्याच ख्रिस्त येशूमुळं आपल्याला दत्तक देखील घेतो देव. आपल्याला दत्तक देखील घेतो. त्याच ख्रिस्त येशूमुळं आपल्याला दत्तक घेतो, घरी घेतो, त्याच्या आत्मिक घराण्यामध्ये घेतो आणि त्याचे पुत्र व कन्या बनतो. तर ही थोडी ग्रेस आहे का मीडियम ग्रेस आहे का अतिउंच ग्रेस आहे? मग अतिउंच आहे नाही का, कल्पने पलीकडची ही कृपा आहे. म्हणून पाऊल म्हणतो की म्हणजे त्याची कृपा माझ्या प्रती ओसंडून वाहणारी होती. आणि योहान म्हणतो, योहान 1 मध्ये, की ख्रिस्त येशूच्या पूर्णत्वामध्ये आपल्याला कृपेवर कृपा ही मिळालेली आहे. जे आय पॅकर अजून पुन्हा जातात आणि म्हणतात की एखाद्या व्यक्तीला खरंच ख्रिस्ती विश्वास कळालेला आहे का, आणि खरंच ख्रिस्ती जे काही बायबल जे आहे ते कळालेलं आहे का, ख्रिस्तीपणा किंवा ख्रिस्ती विश्वास खऱ्या अर्थाने कळालेला आहे, ते कशाहून आपण समजतो? तर हे सत्य त्याला कळालेलं आहे की फक्त देवाकडे तो एक नीतिमान न्यायाधीश, त्याने मला क्षमा केली तेवढंच बघत नाही, तर त्या पलीकडं तो माझा स्वर्गीय पिता ख्रिस्त येशूमध्ये झालेला आहे हे पण मान्य करतो आणि हे पण पाहतो. तेव्हा मग त्याला खरा ख्रिस्तीपणा समजलेला आहे. मित्रांनो, आपल्या विश्वासामध्ये आणि इतर सर्व विश्वासामध्ये हा फार मोठा फरक आहे. इतर विश्वासांमध्ये फक्त एक उपासक म्हणून स्वर्गामध्ये घेतला जातो एक व्यक्ती, पण आपल्याला ख्रिस्त येशूमुळे ह्या पृथ्वीवरच दत्तकपणा भेटतो आणि येणाऱ्या युगामध्ये देव त्याच्या कृपेची विपुलता जी आहे 21:2 मध्ये लिहिलेलं आहे ती आपल्याला दाखवणार आहे. तर इन शॉर्ट ह्याला म्हणतात दत्तक घेणं. ख्रिस्त येशू खातर, ख्रिस्त येशूमध्ये आपण जे गुलाम होतो, आपण जे दोषाची प्रजा होतो आणि क्रोधाची प्रजा होतो, 21:2 मध्ये लिहिलेलं आहे, त्यांना देव जवळ करतो, क्षमा देतो, त्याच्या पुत्राच्या रक्ताने धुतो
त्यांना नीतिमान घोषित करतो आणि त्या पलीकडं त्यांना घरी घेऊन जातो आणि त्यांना त्याच्या कुटुंबाचा भाग बनवतो आणि त्यांना दत्तकपणाचा हक्क देतो. तर मग बायबलमध्ये सर्व जे आहेत लोक ते ऑटोमॅटिकली पुत्र बनतात किंवा कन्या बनतात का देवाचे? हे ऑटोमॅटिक होतं का? ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलं मग ऑटोमॅटिकली मी पुत्र व कन्या आहे? हे एक आन्सर आहे नाही. ऑटोमॅटिक होतं का? ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलं तर डायरेक्ट मी देवाचा पुत्र व कन्या झालेलो आहे म्हणून? नाही 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 हे नाही. तर आपण एक वचन पाहूया. जरी इस्रायलाला माझा पुत्र म्हटलेला आहे, मिसर देशातून मी माझा पुत्र बाहेर काढलेला आहे असं म्हटलेलं आहे इस्रायलला, तरी बायबलमध्ये पुढं पाऊल म्हणतो सर्व इस्रायल खरे इस्रायल नव्हते. तो येणारा जो येशू ख्रिस्त सर्व काळचा जो पुत्र आहे त्याच्यावर जे विश्वास ठेवतात, त्याच्या कार्यावर जे विश्वास ठेवतात, त्यांना मग पुत्रत्वाचा हक्क मिळतो. हे वचन कुठे आहे बरं? इब्री लोकास पत्रामध्ये पण आहे, पण एकदम सोप्या रीतीने योहान 1:12 मध्ये आहे. योहान 1:12 काय म्हणतं बरं? बरोबर, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना, सगळ्यांना नाही, तर परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाचे मुलं होण्याचा अधिकार दिला. मग 13 वचन म्हणतंय त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झालेला आहे. म्हणजे बघा, देहाची इच्छा पण आत्मिक मुलं निर्माण करू शकत नाही. आई वडील जरी देवभिरू असतील, बराचसा चांगला प्रभाव पडतो आपल्या मुलांवर, पण आपला प्रभाव त्यांना आत्मिक बनवू शकत नाही. आपलं जे काही टेक्निक असतील, आपली शिस्त असेल, आपले पुस्तकं असतील, ह्या सगळे साधनं चांगले आहेत. चांगल्या मंडळीकडे त्यांना घेऊन जाणं हे पण चांगलं सुंदर साधन आहे. पण सत्य शेवटी कुणाची दयाल व्हायला पाहिजे आणि कुणाचा चमत्कार व्हायला पाहिजे, आत्मिक चमत्कार. म्हणजे त्यांचा जन्म जो आहे तो देवाच्या आत्म्यापासून व्हायला पाहिजे. आणि त्यांना मग काय करतो देव? त्यांचे डोळे उघडतो आणि ते वचन ऐकत असताना त्यांचे आत्मिक कान उघडतो आणि मग त्या दिवशी फक्त ते बौद्धिक रीतीने स्वीकारत नाही, तर हृदयापासून ते स्वीकारतात की होय मी पापी आहे आणि हे जे काय मी आजवर शिकत आलेलो आहे हे खरं आहे. ख्रिस्त येशू खराच मसीहा आहे, देवाचा पुत्र आहे, देवादी देव आहे, तरी माझ्यासाठी तो नम्र झाला आणि माझं मरण त्याने स्वतःवर घेतलं आणि तो पुन्हा उठला. हे वैयक्तिक विश्वास देवाच्या कृपेने मिळतो आपल्याला आणि आपण त्याच्यावर भाव टाकतो आणि त्यामुळं आपलं तारण होतं आणि आपल्याला मुले होण्याचा अधिकार मिळतो. आपल्याला मुले होण्याचा अधिकार मिळतो. तर आपल्याला दत्तक घेतलेलं आहे, आपल्याला मुलं बनवलेलं आहे. आणि येशू जो पुत्र, त्यामध्ये काय फरक आहे बरं? येशूला पण पुत्र म्हटलेलं आहे, आपल्याला पण पुत्र व कन्या देव बनवतो. तर येशूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? येशू अनंतांचा पुत्र आहे, अनंतकालिक पुत्र आहे देवाचा. त्याला कोणीही निर्माण केलेलं नाही, आपल्याला निर्माण केलंय ना, बरोबर. आणि येशू जो आहे
पित्या संगती आणि आत्म्या संगती अनंत कालापासून होता आणि तो सहगौरवाचा आहे आणि इक्वल आहे आणि सह अधिकाराचा आहे आणि त्याला इटर्नली बिगॉटन, अनंत कालापासून तो पित्यापासून जन्मलेला एक विशिष्ट आणि वेगळा असा पुत्र आहे. पण त्या पुत्रामध्ये आपल्याला दत्तक घेण्यात येते आणि आपण दत्तक पुत्र व कन्या आहोत. पण तो सर्व समर्थ आणि सर्वकालिक असा पुत्र आहे. तर तो फार मोठा फरक आहे येशूमध्ये आणि आपल्यामध्ये. ओके. आणि येशूमध्ये मग आपल्याला स्वीकारण्यात येतं आणि येशूमध्ये आपल्याला पुत्र व कन्या देवाच्या घराण्यात बनवण्यात येत. बरं, पुत्र व कन्या आपण बनलो तर ऑटोमॅटिक आपले सगळे प्रॉब्लेम्स, जीवनातले सगळे क्लेश, सगळे चॅलेंजेस, सगळे आव्हानं संपून जातात का? नाही 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 ना. लॉक किया जाए. कारण रोम 8 आपल्याला काय शिकवतं? रोम 8 आपल्याला फार क्लिअरली सांगतं की आपण पुत्र आहोत, आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. पण ते शिकवत असताना लगेच पाऊल आपल्याला आठवण करून देतो की ह्या पृथ्वीमध्ये राहत असताना आपल्याला कठीण दिवसातून जावं लागणार. कारण आपला प्रभू स्वतः कठीण दिवसातून गेला. पहिलं तो नम्र झाला आणि मग तो उंचावण्यात आला. तर तशीच पॅटर्न आपल्या जीवनामध्ये पण आहे. रोम 8 आणि मी 14 पासून वाचतो. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आणि जर मुले आहोत तर वारिसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. आणि मग तो पुढच्या वचनामध्ये सांप्रत काळच्या दुःखांबद्दल बोलतो. आणि ही सर्व सृष्टी ही कणत आहे आणि उत्कंठेने कणत आहे की कधी आपलं गौरवीकरण होणार आणि ही पृथ्वी देखील कधी ह्या सगळ्या शापाच्या गोष्टींपासून मुक्त होणार. तर आपण पुत्र व कन्या आहोत. एका आध्यात्मिक परिवारामध्ये देवाने आपल्याला आणलेला आहे. आपला स्वर्गीय पिता जो आहे ख्रिस्त येशूमध्ये आपल्या संगती संतुष्ट आहे, आपल्यावर प्रीती करतो आणि फार मौलाने आपल्याला विकत घेतलेला आहे. पण पुत्र व कन्या आहोत, पण अजून ह्या शापित सृष्टीपासून आपण सुटलेलो नाही. जर का ख्रिस्तामध्ये आपल्याला जगायचंय तर मग आपल्याला निंदा सहन करावी लागणार. लोक आपल्याकडं खाली आणि कमी दृष्टीने पाहणार. मग ह्या सृष्टीमध्ये जगत असताना व्हायरस आहेत. असं होतं का की देवाच्या मुलांनाच देव सोडवतो व्हायरस पासून किंवा आजारपणापासून आणि बाकी सगळ्यांना होतं? असं होतं का इजिप्त आणि इस्रायल सारखं? नाही ना. देव अलाव करतो, देव परवानगी देतो. त्याचे जे पुत्र व कन्या आहेत ते पण ह्या शापित सृष्टीखाली राहत आहेत, सृष्टी कणत आहेत आणि ते देखील वाट पाहत आहेत, धीराने वाट पाहत आहेत की कधी ह्या शापित सृष्टीपासून आम्हीही मुक्त होणार आणि क्लेशातून आणि कठीण परिस्थितीतून आपल्याला ह्या जगामध्ये राहावं लागू शकेल. पण ते वेस्ट होतात का देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये? ह्या सगळ्या गोष्टी अशा वेस्ट होतात का? नाही. देव एका विशिष्ट हेतूने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये येऊ देतो आणि आपल्या स्वर्गीय पित्याचा हात ह्या प्रत्येक गोष्टीवर असतो आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा तो वापर करत आहे. जसं आपण आता सेमिनार मध्ये शिकणार आहोत रोम 8:28 मध्ये, की ह्या सगळ्या गोष्टी देव कल्याणात्मक घडवत आहे. आणि ह्याच अध्यायामध्ये ते वचन आहे रोम 8:28. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे सगळे छोट्यातले छोटे व्हायरस देवाच्या कंट्रोलमध्ये आहेत
एखादा मच्छर चावतो आणि आपल्याला भरपूर प्लॅन होते कुठेतरी जायचे, पण मग आपल्याला काहीतरी आजार होतो आणि मग आपला प्लॅन विस्कळीत होतो. तर मग प्रश्न आहे की त्या मच्छर चावण्याचा पण देवाच्या नियंत्रणाखाली होतं का ती गोष्ट? जर का देव सर्व कल्याणार्थक घडवतो, तर छोट्यातली छोटी गोष्ट, नवीन बॉस, मोठ्यातली मोठी गोष्ट, एखादा तारा येऊन पडलाय आपल्या समुद्रामध्ये, फार मोठी गोष्ट, छोटी गोष्ट किंवा मोठी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी त्या सर्व मध्ये येतात. आणि देवाच्या पुत्रांसाठी किंवा देवाच्या लोकांसाठी ह्या सगळ्या गोष्टी देव कल्याणार्थक जो आहे तो घडवत असतो. तर जर का हे खरं आहे की आपल्याला आता देवाच्या कुटुंबामध्ये घेतलेलं आहे, पुत्र व कन्या बनवलेलं आहे, लिगली घेतलेलं आहे देवाने, पूर्ण कायद्या कानुनासंगती देवाने घेतले. रोमन संस्कृतीमध्ये पाऊल जो लिहित होता तेव्हा ऍडॉप्शनची प्रोसिजर किंवा दत्तक घेण्याची प्रोसिजर फार महत्वाची होती. जे शहरातले महत्वाचे विटनेस जे आहेत ते घेऊन यावं लागायचे. आणि एकदा तो जो घरमालक आहे, कधी कधी गुलाम जो आहे त्याला पण ते दत्तक घ्यायचे. आणि एकदा त्या घर मालकाने त्या गुलामाला जे आहे लिगली दत्तक घेतलं, तर जो स्वतःच्या देहाचा पण मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना जो जसा वारसा मिळायचा तसाच दत्तक घेतलेला मुलाला तो वारसा मिळायचा. आणि फार लीगल ती प्रोसिजर असायची आणि सर्व नोंद गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये व्हायची. आणि तो जो गुलाम आहे त्या दिवसापासून त्याला पूर्णपणे पुत्राचे हक्क मिळायचे. तर पाऊल जो आहे अनुभवातून लिहित आहे की आपल्याला घेतलेला आहे देवाने, ख्रिस्त येशू मध्ये दत्तक घेतलेला आहे. आणि ख्रिस्त येशूला जो वारसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण सहवारी झालेलो. तर काय मग आशीर्वाद आहेत देवाची मुलं, दत्तक घेतलेले मुलं किंवा मुली बनणं, ह्यामध्ये काय आशीर्वाद आहेत मग आपल्याला? नेहमी आपण विचार करतो ना, व्हॉट इज इट इन इट फॉर मी, माझ्यासाठी त्याचा काय लाभ किंवा काय फायदा? तर काय लाभ आहे बरं देवाचे दत्तक मुलं घेतल्यामुळं? हो, आपण अंधकाराची प्रजा राहिलो नाही, आता देवाच्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आलेलो आहोत. बरोबर. आपल्याला संरक्षण भेटतं ह्या जगाच्या अधिपतीच्या सत्तेखालून. आपण आता देवाच्या सत्तेखाली आलेलो आहोत. बरोबर. बरं, एका घरामध्ये कुणाला हक्क असतो की वडिलांना सकाळी 3 वाजता पण उठवायचा हक्क कुणाकडे असतो? फक्त मुलं जे आहेत त्यांना जर का डोकं दुखत असेल किंवा पोट दुखत असेल, आपले मित्र जरी कॉल करतील तरी वडील उचलणार नाही, फोन सायलेंट वर ठेवणार 3 वाजता सकाळी. पण आपलं जे मूल असतं त्यालाच तो हक्क असतो की 3 वाजता डिस्टर्ब करायचा. आणि हे फक्त आपल्या नॉर्मल घरांमध्ये नाही, तर शाही घरामध्ये, राजघराण्यामध्ये पण तीच पद्धत आहे. त्या मुलालाच हक्क असतो की इवन राजाला उठवण्यासाठी 3 वाजता, की माझं डोकं दुखत आहे किंवा माझं पोट दुखत आहे. तर सर्वात मोठा आशीर्वाद, पहिला आशीर्वाद आपल्याला भेटतो की आपल्याला वारसा भेटतो. दुसरा आशीर्वाद म्हणजे ह्या पृथ्वीमध्ये आपल्याला एक ओपन डोअर भेटतं, की देव जो आहे त्याचं द्वार नेहमी उघडं ठेवतो त्याच्या मुलांसाठी. अडीअडचणीमध्ये, अडचणीमध्ये, रात्री असो, पहाटे असो, मध्यरात्री असो, दुपारी असो, कधीही आपण धावा करू शकतो. आणि देव ख्रिस्त येशूद्वारे ते दार ओपन ठेवतो. पण ते आपण त्याचे पुत्र व कन्या झालेलो आहोत. अजून कोणता आशीर्वाद भेटतो बरं? सार्वकालिक जीवन ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मरणामधून
योहान 5 मध्ये लिहिलंय की जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते मरणापासून मृत्यूपासून जीवनात आलेलेच आहेत म्हणून. तर सार्वकालिक जीवन. आता इंग्लिशमध्ये 3 खूप सुंदर शब्द आहेत, पी ने चालू होतात. पिटीड, प्रोटेक्टेड, प्रोव्हाइडेड. आपल्यावर दया होते, आपलं संरक्षण केलं जातं आणि आपल्यासाठी पुरवणूक होते देवाकडून. 3 पी जे आहेत हे लक्षात ठेवणे फार सुंदर आहे. तर हे खरं आहे का की देव आपल्यावर दया करतो आणि दयेने आपल्याला वागवतो? कुठं आहे हे वचन? एका स्तोत्रामध्ये आहे. खूप सुंदर ते वचन आहे. कुणाला माहिती आहे का स्तोत्र? पिता आपल्या मुलावर जशी दया करतो किंवा ममता करतो, करुणा करतो, तसं यावे. कुठे आहे बरं हे वचन? स्तोत्र 103. फादर्स डे जवळ येत आहे. स्तोत्र 103 आणि 13वं हे वचन आहे. खूप सुंदर वचन आहे. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. तर ह्याहून आपल्याला कळतं की देव फार दयेने आता आपल्याला वागवतो ख्रिस्त येशूमध्ये. एक बाप जो आहे, कितीही जरी वाईट सवय असतील त्या बापाची, पण जर का मुलगा उपाशी आहे किंवा मुलगा कोणत्या तरी धोक्यामध्ये आहे आणि मुलगा विनंती करत आहे की कृपया मला काहीतरी पाहिजे, मला हवं आहे, तर बापाचं हृदय असतं की स्वतः त्याग करून त्या मुलाला तो कंपस बॉक्स हवा असेल किंवा ते जेवण हवं असेल किंवा काहीतरी असेल. बाप जो आहे तो स्वतःचे जे आशीर्वाद किंवा स्वतःचे जे कम्फर्ट किंवा सुखसोयी आहेत ते त्यागून त्या मुलासाठी काहीतरी करा. जर का मुलामध्ये काहीतरी विशेष गुण आहे आणि क्रिकेटपट्टू बनणार आहे मुलगा, तर बाप काय करेल? कार विकल, बाईकवर जाईल सगळीकडं, पण त्या मुलासाठी ते तो फंड्स तयार करल. तर आपला स्वर्गीय पिता किती अद्भुत आणि महान असेल बरं. तर तो पण दयेने आपल्याला वागवतो आणि त्याची दया आपल्यावर होते. आपण भरपूर वेळेस चुका करतो, पाप करतो, धडपडतो आणि आपला स्वर्गीय पिता जो आहे आपल्याला पुत्रासारखं वागवतो, बालकासारखं वागवतो आणि ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला जवळ करतो आणि आपल्यावर दया करतो आणि क्षमा करतो, वारंवार क्षमा करतो. जर का येशू शिकवतोय आपल्याला 7चे 70 वेळेस क्षमा करायचे, तर स्वर्गीय पिता किती आपल्यावर दररोज जो आहे त्याची क्षमा आणि त्याची दया जो आहे ती ओतत असतो. आणि मग आपण दुसरा शब्द पाहिला की प्रोटेक्टेड, आपलं संरक्षण करतो देव. त्याचा जो दूत आहे त्याची छावणी आपल्या आजूबाजूला आहे. जे परमेश्वराचं भय करतात त्यांच्या आजूबाजूला त्याचा दूताची छावणी आहे, असं स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो. नेहमी त्याचे नेत्र आपल्यावर असतात आणि तो आध्यात्मिक शत्रूंपासून देखील आपलं संरक्षण करतो आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला देवापासून दूर नेत आहेत त्यापासून देखील आपल्याला क्षमा करतो आणि आपल्याला पुरवतो. पुरवणारा असा आपला देव आहे. आपल्याला माहिती आहे की येशू म्हटला की जे देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटतील आणि त्याची नीतिमत्वता मिळवण्याचा मागं लागतील, त्यांना ह्या सर्व गोष्टी पुरवून देण्यात येतील. ह्या सर्व गोष्टी म्हणजे फेरारी कार वगैरे नाही, तर आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, कपडा, घरावर डोक्यावर छत आणि जेवण, त्याच्या गौरवासाठी जगण्यासाठी जे काही लागतंय ते देव पुरवून देईल. आणि त्या पलीकडं अजून एक आशीर्वाद असतो की देवाचे फटके पण असतात. एका पित्याचे फटके जसे असतात एका मुलाला, तसे इब्री करास लेखक आपल्याला सांगतो 12व्या अध्यायामध्ये. तर हे जे फटके हे आशीर्वाद आहेत प्रिय. कारण असा कोणचा बाप आहे की जो शिस्त लावत नाही असं बायबल सांगतो. एका लहान मुलगा जो घरामध्ये वाढत आहे आणि त्याला नेहमी सवय आहे की ते प्लग मध्ये जाऊन बोट घालायचं किंवा तार घालायची, असा कोणचा पिता आहे की तो शिस्त लावणार नाही? कारण त्याला माहिती आहे की फार मोठी समस्या होऊ शकेल की ते मूल जे आहे ते नेहमी जर का तार घालत आहे किंवा बोट घालत आहे त्या प्लग मध्ये, तो स्वतःला खूप मोठी इजा करून घेणार आहे. आणि म्हणून
नॉर्मल जे वडील जे आहेत ते पण शिस्त लावतात, की आज मी शिस्त नाही लावली तर मग एक दिवस पोलीस चौकीमध्ये ह्याला शिस्त भेटणार. तर इब्री 12 मध्ये जर का पृथ्वीवरील पिता जर का असा असेल आणि चांगल्या हेतूने ते करत असेल, तर मग आपला स्वर्गीय पिता जो आहे तो प्रत्येक त्याच्या मुलाला शासन करतो आणि न्यायाधीशाप्रमाणे ते करत नाही, तर स्वर्गीय पित्यासारखं तो करतो. म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही प्रार्थना पण असतात आपल्या, त्याचं उत्तर देव देत नाही, वेट म्हणतो देव, कारण देवाला माहित आहे की योग्य समय हा नाहीये आणि त्याच्या योग्य समयानुसार तो कार्य करतो. कधी कधी आपला स्वर्गीय पिता त्याला माहिती आहे आपलं लोभी हृदय आणि आपण मागतो करोडो त्याच्याकडून, की मला करोडो असतील तर मी असं केलं असतं तुझ्या राज्यासाठी, तसं केलं असतं. पण देवाला आपलं हृदय माहितीये आणि तशा प्रार्थनेचं तो उत्तर देत नाही. तो स्वर्गीय पिता आहे, त्याला आपल्या आत्मिक जीवनाची काळजी आहे. तर जेव्हा आपण वचनाप्रमाणे प्रार्थना करतो तेव्हा त्या प्रार्थना तो नक्की ऐकतो आणि कधी कधी आपल्याला ताडण करतो, आपल्याला काही काही गोष्टींच्या परिणामामध्ये मधून जाऊ देतो. कधी कधी आजार पण येऊ देतो, कधी कधी कठीण प्रसंग येऊ देतो, एक ताडण म्हणून, जेणेकरून आपण काही आत्मिक धडे शिकावे आणि पुन्हा एकदा त्या दिशेने जाऊ नये. पण एक मात्र खरं आहे की तो ताडण करतो पण कधी आपल्याला सोडणार नाही व टाकणार नाही. इब्री पत्रामध्ये लिहिलं आहे की देव जो आहे तो कधीही आपल्याला ख्रिस्त येशू सोडणार नाही व टाकणार नाही. तर एवढे अद्भुत असे आशीर्वाद असतील आणि एवढा मोठा वारसा आपल्यासाठी आहे आणि आपलं गौरवीकरण एकदा एक दिवस होणार आणि कानाने ऐकलं नाही आणि डोळ्याने पाहिलं नाही अशा, आणि मनुष्याच्या हृदयामध्ये गेलेलं नाही अशा गौरवी ठिकाणी आणि गौरवीकरण आपलं देव करणार आहे आणि त्रैक्याकडे आपण जाणार आहे आणि आपण देवाला मुखनमुख पाहणार, येशूला आपण पाहणार. हे सर्व गौरव आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे आणि हा सगळा वतनाचा वाटा आपल्यासाठी राखून ठेवलेला. तरी आपण जे आहे त्याच्यावर भरोसा ठेवायला बरोच आपण कमी पडतो. देव करो आणि आपल्याला त्याच्यावर भरोसा ठेवण्यासाठी शिकवो. आणि हे सत्य, ही वास्तविकता की मी दत्तक घेतलेलो आहे, मी दत्तक घेतलेली आहे, हे आपण खऱ्या अर्थाने समजून घ्यावं आणि खऱ्या अर्थाने मग त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये त्याबद्दल विचार करावे. आणि सत्य शेवटी जर का हे खरं आहे तर मग काही जबाबदाऱ्या पण आहेत. काय असतील बरं त्याचे पुत्र व कन्या या नात्याने जबाबदाऱ्या? आशीर्वाद तर आवडतात आपल्याला, पण जबाबदाऱ्या काय आहेत त्याचे पुत्र व कन्या असल्यामुळं? बरोबर, व्यावहारिक रीतीने त्याचं ऐकायला हवं आणि त्याच्या वचनामध्ये वाढायला हवं आणि त्याचे आज्ञांकित मुलं म्हणून आपण बनत जाणं हे महत्वाचं आहे. इफिस 5 मध्ये लिहिलंय पहिलं वचन, तर मग देवाची प्रिय मुलं या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही ही प्रीतीने चाला. परंतु पवित्र जनांना शोभावे त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. तर खूप आशीर्वाद पण आहेत आपल्याला, पण एक महान जबाबदारी आहे की आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे आपल्याला बनायचं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं आपल्याला बनायचं आहे आणि त्याचं अनुकरण आपल्याला करायचं आहे. त्याच्या पावित्राच्या फुटस्टेप्स मध्ये आपल्याला चालायचं आहे आणि त्याच्या प्रेमाच्या फुटस्टेप्स मध्ये आपल्याला चालायचं आहे आणि त्याचं अनुकरण आपल्याला ह्या जीवनामध्ये करायचं आहे. अजून एक लागूकरण असं होतं की ह्या अद्भुत मग देवाबद्दल इतरांना आपल्याला सांगायचं आहे, कारण कुठंच असं प्रेम आपल्याला पाहायला भेटत की देवाने त्याचा स्वपुत्र दिला आपल्यासाठी. आपण जे अपात्र होतो, आजही आहोत आणि मरेपर्यंत असणार, स्वर्गात मध्ये देखील अपात्र जे आहेत असे आहोत,
पण त्याने त्याचा स्वपुत्र आपल्यासाठी दिला, आणि त्याच्या गौरवातला पुत्र, सनातन पुत्र आपल्यासाठी दिला आणि आपल्यासाठी खांबी दिला, जेणेकरून आपली शुद्धीकरण व्हावं आणि आपल्याला त्याचे पुत्र व कन्या आणि बनण्याचा अधिकार मिळेल. तर ह्या अद्भुत प्रीतीबद्दल मग आपल्याला इतरांना सांगायचं आहे. अशी प्रीती कुठंच आपल्याला पाहायला भेटत नाही. त्याचे पुत्र या नात्याने, कन्या या नात्याने आपल्याला ह्या देवाने ह्या जगामध्ये, ह्या शहरामध्ये ठेवलेलं आहे. जेव्हा आपण पुण्याच्या रोड्स वरून जातो तेव्हा आपल्याला कळतं की पुणे किती मोठं झालेलं आहे. आणि कठीण पण आहे इतरांना डायरेक्टली सांगणं, पण आपण जेव्हा साक्षी ऐकतो तेव्हा ऑफिसमध्ये कुणीतरी माझ्यामध्ये रस घेतला आणि माझ्यावर प्रीती केली आणि मला प्रभूबद्दल सांगितलं, देवाच्या अद्भुत प्रेमाबद्दल सांगितलं कॉलेजमध्ये, अशा साक्षी आपल्याला ऐकायला भेटतात. वैयक्तिक रीतीने आपण मग आपल्या आजूबाजूच्या लोकांना, जे आपल्या जीवनामध्ये देवाने घातलेले आहेत, त्यांना ह्या अद्भुत प्रेमाबद्दल, ह्या अद्भुत देवाबद्दल सांगणं जे आहे ते गरजेचं आहे. जे लहान मुलं असतात ते नेहमी एक्साइटेड असतात आपल्या आई वडिलांबद्दल सांगण्यासाठी, की माझे वडील असे, माझी आई अशी आहे. तर आपण पण देवाचे दत्तक घेतलेले पुत्र व कन्या ह्या नात्याने आपण पण आवेशी असायला पाहिजे, उत्सुक असायला पाहिजे, की माझा स्वर्गीय पिता असा आहे, त्याने माझ्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये हे केलेलं आहे म्हणून. तर इथं आपण थांबूया. काही कुणाचं ऑब्झर्वेशन किंवा अजून काही राहिलं का महत्वाचं दत्तकपणाबद्दल? ओके, तर आपण प्रार्थनेत वेळ घालवूया. आपण येणारा जो सेमिनार आहे 7 आणि 8 तारीख, त्यासाठी प्रार्थना करूया पुण्यामध्ये बायबल सेंटर या ठिकाणी. आणि विशेष करून जे सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी आपण भरपूर कमी केलेली आहे किंमत. तर सर्व व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, जेवण आणि सर्व शिक्षण जे आहे देवाने अद्भुत रीतीने आशीर्वादित करावं. लोक जे आहेत त्यांना आत्मिक एक मेजवानी भेटावी आणि ते ताजे तवाने होऊन पुन्हा एकदा घरी जातील, ह्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या महाराष्ट्रासाठी प्रार्थना करूया की देवाने त्याचं संजीवन ओतावं आणि खरी सुवार्ता, खरे देवाचे सेवक आणि खरं त्याबद्दलची त्या देवाबद्दलचा प्रेम आणि आवेश आपल्या सर्व मंडळांमध्ये देवाने घालाव्या आणि त्याचं कार्य पुढे न्यावं, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या मंडळीमध्ये काही लोक जे आहेत त्यांची काही शारीरिक प्रॉब्लेम असतील. माझ्या वडिलांना थोडस अशक्तपणा आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. पास्टर संदेश आणि त्यांची मिसेस, तिची एक्झाम आहे, तर सिस्टर सीमाची ते गावी गेलेले आहेत. त्यांचं तिकडचं राहणं देवाने आशीर्वादित करावं, त्यासाठी प्रार्थना करूया. येणाऱ्या रविवारची आराधना देखील देवाने आशीर्वादित करावी. BTCPचा कोर्स जो आहे चालू आहे तो देखील देवाने आशीर्वादित करावा, यासाठी आपण प्रार्थना करू. तर सिस्टर स्वातीला विनंती आहे की त्यांनी प्रार्थना करावी आणि मग नंतर मी प्रार्थना करू. दयाळू दयागण देवा, या संध्याकाळच्या वेळेला प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू. तुला धन्यवाद देतो, तुला गौरवितो, तुला स्तवितो प्रभू. तू महान असा राजा आहेस, परमेश्वर पिता, सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी पिता आहेस प्रभू. तुझ्या दयेने प्रभू तू आम्हा सर्वांना दत्तक घेतलंस देवापा. तुझी प्रीती देवा तू आम्हा सारख्या पात्र लोकांवर केलीस प्रभू. आणि देवापा आम्हाला सर्व स्वर्गीय आशीर्वाद आणि देवापा तू तृप्त करतोस देवापा. आमचं जीवन तू बदलतोस देवापा. तुझ्या गौरवासाठी आम्हाला तयार करतोस देवापा. आम्ही यासाठी अगदीच अपात्र आहोत देवापा. आम्ही क्षणाक्षणाला चुकणारे, आमचे विचार चुकणारे आहेत प्रभू,
पण दे बापा तुझी दया दे बापा महान आहे, तुझी प्रीती महान आहे प्रभू, अगाध आहे दे बापा. तू आमच्यावर अगापे प्रीती केली आहे प्रभू. आपल्या प्रिय पुत्रामध्ये प्रभू तू आम्हाला निवडला आहेस दे बापा. या पलीकडे दे बापा कुठलाच आशीर्वाद नाही प्रभू. आम्ही त्यासाठी तुझे आभार मानतो दे बापा. तुला धन्यवाद देतो प्रभू. दे बापा आम्ही तुला धरून ठेवतो असे नाही देवा, तर प्रभू तू आम्हाला आजपर्यंत दे बापा तू आम्हाला धरून ठेवलेले आहेस, तू आम्हाला चालवत आहेस प्रभू. आमच्या जीवनामध्ये प्रभू तू आमचा हात पकडून दे बापा आम्हाला चालवतोस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो दे बापा. आजच्या सुंदरशा वचनासाठी प्रभू प्रभू तू आम्ही तुझे आभार मानतो दे बापा. प्रत्येक वेळेला तू आमच्याशी बोलतोस दे बापा आणि आम्हाला नव्याने दे बापा प्रोत्साहित करतो प्रभू, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो दे बापा. दे बापा यावेळेस दे बापा येणाऱ्या 7 आणि 8 तारखेला जो सेमिनार आहे प्रभू, आम्ही प्रार्थना करतो दे बापा. प्रभू जे शिकवणारे दे बापा शिक्षक वर्ग आहे प्रभू, त्या सर्वांना आशीर्वादित कर प्रभू. आणि येणारे दे बापा अनेक जे सेवक वर्ग असतील दे बापा किंवा अनेक इतर कोणी असेल दे बापा, प्रभू आमची प्रार्थना आहे दे बापा अनेकांना प्रभू या सेमिनार साठी येण्यासाठी तू मार्ग मोकळे कर दे बापा. आणि प्रभू तुझं नाव गौरविल्या जाऊ दे दे बापा. नवीन दे बापा नव्याने प्रभू तू शिक्षण मिळू दे दे बापा. आणि अनेक सेवक दे बापा आशीर्वादित होतील दे बापा, जेणेकरून प्रभू तुझ्या सुवार्तेचं कार्य दे बापा पसरेल दे बापा. आणि अनेक लोक दे बापा आशीर्वादित होतील अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो दे बापा. सर्व गोष्टी तू तुझ्या नियंत्रणात घे दे बापा. सर्व गोष्टींचा दे बापा तू पुरवठा कर दे बापा या सेमिनार साठी दे बापा, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो दे बापा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो दे बापा, कारण प्रभू प्रत्येक गोष्टीमध्ये दे बापा आम्ही विश्वासाने मागतो प्रभू. आणि दे बापा तू आमची प्रार्थना ऐकतोस दे बापा. आणि दे बापा आम्ही प्रार्थना करतो विशेष करून या सेमिनार साठी दे बापा. प्रभू अनेक जण आशीर्वादित होतील या सेमिनार द्वारे, अशी दया कृपा तू कर अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीमध्ये दे बापा जे आजारी आहे प्रभू, विशेष करून गणेशची मम्मी दे बापा, त्यांच्यासाठी आम्ही त्यांची आठवण करतो दे बापा. प्रभू या कुटुंबाला दे बापा तू या कुटुंबावर दया कर कृपा कर दे बापा. आणि हे आजार पण दे बापा तुझ्या गौरवासाठी होऊ दे दे बापा, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. विजय अंकल साठी पण मागतो दे बापा, त्यांना जो त्रास होत आहे दे बापा तू जाणतोस प्रभू. जो काही दे बापा शारीरिक त्रास आहे प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र हातात त्यांना देतो दे बापा. प्रभू तू त्यांना स्पर्श कर दे बापा. आणि नव्याने प्रभू तुझ्या गौरवासाठी तुझ्या सेवेसाठी प्रभू तू त्यांना पुन्हा उभं कर, पुन्हा दे बापा आशीर्वादित कर, आरोग्य दे, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो दे बापा. येणाऱ्या रविवारची भक्ती आशीर्वादित कर दे बापा. आणि जे येऊ शकत नाही दे बापा, जे ज्यांना आवड पण नाही असे पण काही असतील दे बापा, पण प्रभू तू त्यांच्यावर दया कर कृपा कर प्रभू. आणि दे बापा येण्यासाठी मंडळीमध्ये दे बापा तुझं वचन ऐकण्यासाठी, आणि त्या ऐकण्यातून दे बापा त्यांचे जीवन बदलावी दे बापा, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो दे बापा. आणि आमच्या मंडळीवर दे बापा तू आशीर्वाद पाठव दे बापा. सर्व काही गरजा असतील त्या पूर्ण कर दे बापा. आणि या मंडळीद्वारे प्रभू अनेक आत्मे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये येतील दे बापा, तुझ्या राज्यामध्ये येतील अशी दया कृपा तू करतो. आम्ही प्रार्थना करतो दे बापा अनेक सेवकांसाठी दे बापा, जे प्रभू प्रामाणिकपणे दे बापा अनेक छोट्या भागामध्ये दे बापा कठीण परिस्थितीमध्ये तुझी सेवा करतात दे बापा. प्रभू अशा सर्वांना दे बापा तू आशीर्वादित कर दे बापा. सैतानाच्या अनेक हल्ल्यांपासून दे बापा तू त्यांचं संरक्षण कर दे बापा. आणि तुझ्या राज्याची वाढ होऊ दे दे बापा या शेवटच्या काळामध्ये प्रभू. दे बापा तुझं सत्य दे बापा प्रत्येक ठिकाणी जाऊ दे, पोहोचू दे दे बापा. आणि प्रभू तू तुझ्या हरवलेल्यांना दे बापा तुझ्या राज्यात आणावं प्रभू, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो दे बापा. ही प्रार्थनेची वेळ दिली प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो दे बापा. जॉईन झालेल्या सर्वांना आणि आम्ही सर्वजण प्रभू पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येऊन प्रभू आमचं समर्पण तुला करतो दे बापा. आणि प्रत्येक गोष्टीसाठी दे बापा आम्ही आभार मानत प्रभू ही प्रार्थना तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या प्रियाने गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक पित्या. हे आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदर वेळेबद्दल. आम्हाला आठवण करून दिली की आम्ही एकटे नाही, आणि फक्त एका चांगल्या न्यायाधीशाकडे आम्ही आलो नाही, तर एक स्वर्गीय पिता आम्हाला भेटलेला आहे, जो आमच्यावर ख्रिस्त येशूमध्ये प्रार्थना करतो आणि आत्म्याचा शिक्का त्याने मारलेला आहे.
आणि आत्म्याद्वारे आम्ही म्हणतो अब्बा बाप्पा. आणि तू लांब नाही तर जवळ आहेस आणि तू आम्हा मध्ये वस्ती करतो आणि आम्ही तुझे झालेलो आहोत म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो जे निराश आहेत, समस्येमध्ये आहेत देवबापा, त्यांच्या संगती तू राहा आणि त्यांना तू बाहेर काढ. मी प्रार्थना करतो आमचे लहान मुलं आणि जे तरुण आहेत त्यांच्यावर तुझी दयान कृपा कर आणि तुझ्या सुवार्त्याच्या सामर्थ्याने त्यांच्या हृदयामध्ये कार्य कर. मी प्रार्थना करतो की सर्व जे तुझ्या मंडळ्या या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यावर तुझा अद्भुत आत्मिक आशीर्वाद तू होत आणि देवापा खऱ्या वचनामध्ये, खऱ्या सत्यामध्ये, खऱ्या सुवार्तेमध्ये टिकून राहण्यासाठी देवापा तू आमच्यावर दया आणि कृपा कर. आम्ही प्रार्थना करतो जे अशक्त आहेत त्यांची संगती तू राहा आणि त्यांना तुझं संरक्षण आणि आरोग्य दे. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्त याच्या गोड जिवंत नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. थँक्यू जे सगळे जॉईन झाले झूम वरून. युट्यूब वर हे जे आहे ते रेकॉर्ड झालेलं आहे आणि त्याची लिंक देखील मी पाठवतो. काळजी घ्या आणि पुण्यात असाल तर नक्की 7 आणि 8 जूनला बायबल सेंटर या ठिकाणी तुम्ही हजर होऊ शकता आणि तो सेमिनार आम्ही आयोजित केलेला आहे रोम 8 28 ते 30 त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. धन्यवाद. बाय. सलाम.